या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। माझ्या विरोधात कारस्थान करणारे नकाशावरून गायब होतात हे लक्षात ठेवा। पंकजा मुंडेंचा रुख कोणाकडे? राजकारणात जयपराजय होत राहतो। मीही निवडणुकीला पडले, पण माझ्या विरोधात कारस्थान केलेला कोणताही माणूस दाखवा आज कुठं आहे ते। माझ्या विरोधात ज्यांनी जे कारस्थान केले ते पुन्हा नकाशावरून गायब होतात हे लक्षात ठेवा। त्यासाठी मला काहीच करावं लागत नाही, काय करायचं तो निसर्ग करतो, असे सूचक विधान भाजप नेत्या तथा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे पंकजा मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। त्या कार्यक्रमात पंकजा मुंडे मनमोकळेपणाने बोलल्या। बीड जिल्ह्यात 100% भाजप करण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला। पंकजा मुंडे म्हणाल्या, राजकारणात काही लोक चांगली तर काही लोक बदमाशही असतात। काही लोक आपल्याला सोडून गेले, काही लोक आपल्याला वापर करून निवडून येऊन दुसऱ्यांशी संधान साधून गडबड करायला लागले आहेत, पण त्यांना काही करायचे ते करू द्या। माझ्या विरोधात कारस्थान केलेला कोणताही माणूस दाखवा आज कुठं आहे तो, कारण माझ्या हृदयात पाप नाही तर साक्षात देवाचा आशीर्वाद आहे। राजकारणात जयपराजय होत असतो, मीही पडले, पण ज्यांनी हे केले ते पुन्हा नकाशावरून गायब होतात हे लक्षात ठेवा। त्यासाठी मला काहीच करावं लागत नाही, निसर्ग करतो, काय करायचं ते। चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी सगळ्या शक्ती येतात, त्यामुळे तुम्ही सर्वसामान्य जनता माझी शक्ती आहात, असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले। आपल्या विरोधात कट कारस्थान करणाऱ्यांविरोधात सूचकपणे बोलणाऱ्या पंकजा मुंडे यांनी महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उघडपणे इशारा दिला आहे। बीड जिल्ह्यात सहाय्य आमदार आणि खासदार हा भारतीय जनता पक्षाचा असावा, यासाठीच्या रणनीतीची सुरुवात आम्ही आज योगेश्वरी देवीच्या साक्षीने करत आहोत। यश येईल अपयश येईल हे तुमच्यावर आणि ईश्वरावर अवलंबून आहे, पण माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजपासून मी सुरुवात करत आहे, अशी घोषणाही पंकजा मुंडे यांनी केली।